तुम्ही बोलता ना तुपची गॅरंटी, हो, हो. गॅरंटी काय आहे? गॅरंटी सर अशी आपली, हा. आपण 100% नॅचरल हम्म. हे का म्हणतोय, तर आपल्या तुपामध्ये 1% ही भेसळ जरी आढळली तरी आपण 1 लाख रुपयाचं बक्षीस तुम्हाला देऊ. 1 लाख रुपये बक्षीस. 1 लाख रुपये बक्षीस. गाईज बघा, तूप जर सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कॉलन युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. गाईज गेल्या वर्षी तुम्ही जाम आंबा खाल्लं, आता या वर्षापासून तुम्हाला एक बी आंबा भेटणार नाही. बघा अख्खा आंबा तोरला नसता तर यांनी घराला झोपवलं असता. त्या दिवशी मी ब्लॉगमध्ये दाखवला ना, हे बघा फाटी जमा केले नितशीन, तिथं बाजूला चूल आहे, इथं फाटी आहेत. चला आता अंगणा अख्खा साफ होईल, पेरवी येईल आणि चला आता आपण चाललेलो आहोत चिरनेरला. का चालल्या ते तुम्हाला दाखवता. हर्षदला बोलवले ये पटकन जाऊन येऊ, कारण की आता 20 तारखेच्या आतमध्ये आपल्याला आमच्या हेडुसन नाक्यावरतीच गणपतीचा आपला कारखाना ओपन करायचा. रुपांश कलाकार केंद्र आपल्याला चालू करायचं आहे लवकरच. आणि आपण ID सुद्धा बनवलेली आहे. तर रुपांश लवकरच व्हिडिओ बनवणार आहे आणि ती व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती पोस्ट करणार आहे. तर नक्की तुम्हाला लाईव्ह लोकेशन वगैरे आम्ही सर्व देणारच आहे. तर नक्की तुम्ही आपल्या गणपतीच्या कारखान्यामध्ये व्हिजिट करा आणि खरंच खूप सारा सपोर्ट करा. चला गाईच आता आपण चाललोय चिरनेरला आणि तिकडे गेल्यावरती दाखवतो. अजून आम्हाला अक्षताला पण घ्यायची, हर्षद बी यायले. का एवढा टाइम लावला रे बाबा? काय करणार, आपली कामं आहेत माहिती आहे ना. ड्युटी आहे ना आपली. ड्युटी याला सोडायला जा, त्याला सोडायला जा. चला इकडे आपले गणपती बाप्पा आहेत आणि आम्ही आता निघतोय जायला शिरनेरला. इकडे गेल्यावर दाखवतो हे तसं जरा काहीतरी खास स्पेशल राहील. हा अरे वा, चांगल्या ठिकाणी येईल. गाड़ी किधर जाएगा भाई? गाड़ी किधर जाएगा नहीं, तुरंत निकलने वाले हम लोग. अब किसके इंतजार में लग रहे हैं आप? चौकीदार किसके इंतजार में है रे तुम? चोरी करने आया है, चोरी. चोरी करने के लिए मैं बात नहीं कर रहा भाई. तो इधर आता है मतलब बाहर से आ गया. हम लोग इधर से आए हैं, दिल्ली. ठीक है भाई, किसको लेने आए बताओ ना. जवाब मांग रहे हैं आप, ये भी नहीं दे पा. किसको लेने के लिए आया मालूम है क्या? अक्षता को. अजिंक्य मालूम है क्या? अजिंक्य वो ओडी वाला ओडी. अच्छा, हाँ उसका भाई है मैं. ये बोलो ना भाई. हाँ भाई है. तुला चहा आणू का आता? हाँ? अरे हर टायमिंगला गाडी इथे बिल्डिंग मध्ये येते, तरी पण सारखा हा विचारायला येतो. मग चला ब्लॉग मध्ये काहीतरी कॉमेडी करायची, आता अशीच कॉमेडी करायला लागत. जर शांत बसून जमणार नाहीत, फक्त थोडे दिवस शांत बसू आम्ही. नाही गणपती बाप्पा, आता आम्हाला गणपती आणायचं म्हणून आम्ही शांत बसणार आहोत. थोडंसं ब्लॉग कमी, बिझनेसवर लक्ष द्यायचं. आता नुसतं कामा करायची, बाकी काही नाही. चाललो आहे तर चिरनेरला. ये ग अजून ये नाही अक्षिता. अरे ही कुठली माल्यावर, तर ही जर बिल्डिंग तिकडची ना कोपऱ्यानं. ही बाई अक्षितानी बिल्डिंग बघ कसनी बनली. अजिंक्य कोको 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 नाही, ओरी ए ओरी मामा आले, मामा गाडी बसले. छान काय माहिती काहीच. हिनी बघा भाच्यासला बरोबर आणले ओरी. अरे मुत्रा बाबू यो मुत्रा बाबू. अरे मुत्रा बाबूला मुत्ताला हाणले वाटतं तुम्ही. हा चुप बोलतो चुप. गाईच हे बघा भाचाच बरोबर आणले. हा ओरी. अरे तुला काय, मी बकराच बनवले. गाईच अक्षत आणि ओरीला सेम बकरा बनवले. बकरा कारण की तुम्हाला माहित आहे का, जेव्हा बकऱ्याची एवढी मोठी केस असतात ना, तेव्हा ती केस कपताना तेव्हा सेम मेंढा. यो बघ यो शिटाव बसला. यो बघ किती स्मार्ट आहे बघ ना, कसं शांत बसलाय. मी याला बरोबर घेतली तिकडं. नाही ते मम्मीकडे
मम्मी कडे सोडणार आहे. मम्मी कडे कुठे मम्मी रहत? सरळ सरळ दे. सरळ. अरे हेलो गाइस बोल वाव 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 वाव. अरे बोल ना वाव 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 वाव. और बोलत असेल यो काय आहे यो माणूस आहे काय आहे अरे मामा बोल मामा. मम्मा मामा बोल मामा. नाही, नाही ना बोलत, ना नाही. ना ना. याने झटकली मान. ना ना ना. हाऊ आर यू गाईज आता आपण आहे ना कोकोला या सॉरी औरीला देणार आहोत आता अक्षताच्या मम्मीकडे. बघा अक्षताची मम्मी उभी आहे बघा. चला गाईज आता आम्ही मस्त पैकी बसलोय गाडीमध्ये. ए, कुठली गाडी बसली आपण? कुठली गाडी? कुठली नाव नाही माहिती मला. मर्सिडीजची हा नाव नाही माहिती. आवरीमध्ये गाडी बसली ना. बेन्स आहे बेन्स. हा बेन्स आहे बेन्स. बेंच नाही मर्सिडीज आहे. मर्सिडीजलाच बेन्स. बघ गाडी बघ कशी आरशी आहेत. कसा काम आहे नाही की टॉपचा विषय. विषय एकदम टॉपचा आहे गाईच. आता आम्ही चाललोय गौशालेवरती ना. गौशाला आणि तिथे जाऊन तुम्हाला आता आम्ही मस्त गाई दाखवू तुम्हाला. बघ मा ये मी ना. तुला एक सांगू का कुठे जायचं आता आपल्याला? गौशालेवर गौशालेवर. आणि तिथं का चला तिथे लय काही बी आहे. फार्म हाऊस आहे. हो आणि फार्म हाऊस नाही आपला मोठा गाई पाकच आहे याला. गाईचा तूप बनते ना. हो घी बनते घी म्हणजे घी तोच ना. गाईचा. हा गीर गाईचा. हा तर हे चला. दादा आहेत ना हे दादा तुला ना तिकडे बांधायला नेणार. हो बांधा. लय 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 नाटका करतात की याला बांधू दे. तुला माहिती का ते आपलं रेंज RR मध्ये ना कसे छत्री काढता बघ. इथे पण छत्री आहे तुझ्या इथं. बर इनबिल्ट नाहीये पण आपण ठेवली आहे तुझ्यासाठी. छत्री आहे तुला मग. रॉस रॉयलची आपल्याला- फिलिंग यायला. नाही बाई मर्सिडीज मध्ये बसल्या आपण. आनंद आहे यो. वेगळा आनंद आहे यो. चला प्रत्येक बाईने आमची तब्येत कमी करायला घेतले. पहिला ब्लॉग लावू का इथेशीन ने दाखवू का तेन कसा होता आणि येन कसा आहे. नको हा नाही चांगली गोष्ट आहे. तब्येत कमी करायला घेतले. मस्त आम्ही चालल्या आता जाऊ. आम्ही तुम्हाला दाखवू तिथे काय काय आहे काय काय नाही ते नक्की बघा तुम्ही. काय काय नाही घी आहे घी. घी म्हणजे आत गाई आहे फार्म हाऊस आहे सगळ्या गोष्टी दाखवू ना. मग त्यालाच बोलू ना काय काय दाखवू. बरं. मग गाईस आता आम्ही जेवलो आणि जेवल्यानंतर आम्हाला मस्त बघा फ्रूट आलेले ड्राय फ्रूट आलेले बघा. आणि आता आम्ही ना इथे खात आहो. आणि खास म्हणजे प्रशांतमधून आणले आम्हाला मिठाई. प्रतीकनी आणली बाई. प्रतीकनी लाजतं रे लाईयो. कसं लाजतं बघ ना. असं तुला काय वाटतं याच्या लाजण्यावरून? दादा आमचा लय लाजरा आहे. दादा आमचा लय लाजरा. असं लाजायचं नाही भाऊ. खायचं असतं. तर चला आता काहीतरी खातावा. चला तर गाईस आता आपण आलेलं आहे मीनाक्षी गौशालेमध्ये आलोय. आणि आता आपण बघू शकता हा गाव तर आपल्याला काय माहिती नाही इकडचा. पण इथला डोंगर वगैरे तुम्ही बघू शकता. इथे बघा कंटेनर असतं ना आपलं कंटेनर त्याचा हा त्यावेळी रूम बनवलेले आहेत. 3 ते 4 बेडरूमच बनवलेले आहेत आणि जबरदस्त बनवले आहेत एकदम भारी. बाकी आता इथे स्विमिंग पूलचा कामसुद्धा चालू आहे. आणि तो दादा त्यांचा इथे फार्म हाऊस आहे. बघा ते दादा आहेत त्यांचा फार्म हाऊस आहे इथे. आणि आपली मित्रमंडळी बसले. काय बोलता? मस्त एकदम मजेत. बिर्याणी कुठची आणलेली? बिर्याणी गंगा रसोई 1 नंबर होती. फुल टेस्ट. हे दादाचं नाव काय? समीर दादा. ओके समीर दादा. आणि चला आता आपल्याला कुठे जायचा? डॅमवर जाऊ. डॅमवर जायचा? कुठे डॅम? पुढे डॅम हा. हो. चला बघू गेलो तर जाऊ डॅमवर नाहीतर नाही जाऊ. पण आता आपण इथून जाणार आहोत. तुम्हाला मी गायी दाखवतो कशा किती गायी आहेत. 200 गायी आहेत. 200 गायी. आणि इथेच नाही ना त्यांचं गायींचं नाव ओरिजिनल तूप बनवतात. ते तूप कसं बनवतात ते पण तुम्हाला मी दाखवता. आता तूप कसं बनवतात. तर चला तुम्हाला आता मी जाता आतमध्ये आणि गायी दाखवता किती गायी आहेत. 200 गायी आहेत. 200 गायीमधून तुम्हाला मी अर्ध्या गायी दाखवता. अर्ध्या गायी जर तिकडं ते साईडला जर मला जायला भेटला तर मी ते साईडला बी जाऊन तुम्हाला मी गायी दाखवता. तर चला आता बघा इथं गायींचा खाना प्रॉपर खाना गायींचा तुम्ही बघू शकता. नाही बघा आता तुम्हाला खऱ्या गायी दाखवता मी. हे बघा
इथंशी एवढ्या गायी आहेत. इकडे बघा गायींचं पिल्लं कवरं एवढे पिल्लं आहेत. हे बघा गायी आवाज पण करतात. इकडेशी गायी आहेत. बाकी अजून ते साईडला गायी आहेत, ते साईडला गायी आहेत. इथे बघा सगळीकडे गायीच गायी आहेत, भरपूर गायी आहेत. आणि आता मी तुम्हाला दुसरीकडे जाऊन दाखवता. लघवी उरवली बघा अंगावर गायीची, म्हणजे आपण त्याला गमुतील बोलतो. हे बघा कसं मस्त कुकू कुकू या या. हे बघा सेम गायीसारखंच वासरू झाली, म्हणजे गायच होती गाय. आणि अजून मी दाखवतो तुम्हाला. हे बघा किती गायी आहेत बघा, सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गायी आहेत. हे बघा इथं पण गायी आहेत, वेड्या गायी आहेत. हे बघा किती गायी आहेत बघा, जाम गायी आहेत. लोकेशन पण जाम भारी आहे. आणि चला आता आपण जाऊ आपले घरी, किंवा ते बोलतात इकडं डॅमसुद्धा बघायला जाऊ. कोंबडा खायचा आहे काय कोंबडा? हे बघ कसं कोंबडा आहे बाबू. नादच नाही इकडे कोंबड्यांचा. डेंजर काम, डेंजर एकदम. जाम कोंबडं आहेत. तर चला एकदम झाला प्रॉपर. चला तुम्हाला घरात एकदम छोटी गाय वापरते बघा, पोंगनूर गाय. ती हां बघायची? कुठले छोटी गाय, कुठे गाय आहे ती छोटी वाली? पोंगनूर वाली गाय. हां 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 ती बघायची आहे. या, दाखवा. चला मला एक व्हिडिओ तरी टाकायला काम येईल इंस्टाग्रामला. बाहेर काढू शकतो आपण तिला. चला तीच गाय बघायची मेन मला. म्हणजे तिचे पण वासुरे आहेत का इथं? तिथं पण वासरूच आहे छोटं. एकच आणले का? एकच नाही, आपल्याकडे 9 गायी तशा. एका टाइमला बच्चा दिलेला. हा का? कुठे तो छोटावाला? हा हे बघा हे बघा. ही इच्छा आपली जाम होती छोटा वासरू दाखवायची. गाई सो फायनली हा वासरू आपल्याला भेटलेला आहे. बाहेर काढू शकता का? काढू शकतो. चला ना न्या ना तिकडे फार्म हाऊस नेऊ. चला एक व्हिडिओ तरी होईल मस्त. एकच आहे हा? कधी आणले तुम्ही? बच्चा दिलाय. हा बच्चा दिलाय तिला. कुठल्या गायीने? ती व्हाईटवाली हो, व्हाईट वाली गाय. तिने बच्चा दिलाय का? ओके ओके, मग एकच आहे का वासरू? अजून एक आहे, मी बघतो. ओके ओके शोधा शोधा, बरा होईल शोधला तर. हे सर्व वासरूच आहेत का? ओके हे पण मस्त आहे. आणि मी काय बोलतो, आपला तूपचा थोडीशी माहिती द्या ना, मग आपण तो वासूर बघू आपल्या तूपची. हा हा, तुमची काय माहिती पाहिजे तुम्हाला? आपल्या इथे गायींचा तूप कसा बनतो? तूप आता सध्याला आपण एकदम बिलोना पद्धतीने बनवतोय, नॅचरल. नॅचरल 100% नॅचरल. आणि आपण असं रिकमेंड करतोय की आपल्या तुपामध्ये जर भेसळ सापडली तर 1 लाख रुपयाचं बक्षीस, हा का? असं रिकमेंड करतो आपण. आणि तूप बिलोना पद्धतीने प्रॉपर बनवतो. ओके हो. चालेल. चल. उठ उठ चल चल या. गाईज बघा कसा पुरा माजल्या पुरा. हा गाय आहे का? नाही नाही, 100 बैल आहे. बैल आहे का? बैल आहे, पोंगनूरचा. ओके. त्या गायी नाही आणल्या का तुम्ही? कोणत्या? ज्या आपल्या शर्यतीनं बैला हाकलतात त्यांचा? आहे तर बैल आहे तुझ्याकडे आपल्याकडे फक्त. आणि एक गाय यो 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 बैल आहे. कुठली गाय आहे ही? गाय हा ही गाय बरोबर. हिचाच वासूर आहे का तो? ओके. हा उठतच नाही का? चल उठ चल उठ. उठला. अरे बाबा यो बैल आहे. ओके रेडी आहे. मसल वगैरे डेव्हलप. इथे कामाला किती जण आहेत? इथं कामाला आता 12 जण आहेत. 12 जण आहेत का? Care. सर्व राहायला वगैरे इथं सगळे 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 सोय आमच्या इथं. चला गाईच जो आपण गाय आणतो बघा जी घरामध्ये, आणि ही जी गाय आहे ना, मला तर असं वाटतं ना आपल्या इथला महेश पाटील नगरसेवक माहीत आहे ना, सर्वांना माहीत असेल, त्याच्या घरामध्ये बहुतेक आहे असा गाय आहे वाटते. कारण की मी एकदा व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. हिचा पिल्लू हे बघा कसं असतं, त्यांचा पिल्लू असतं ते. बघितला गाई किती आहे? पूर्ण 200 गाई आहेत, 200 गाई. आणि आता इथून आपण निघतोय बाहेर. तर चला मंडळी, आपण पुढचा ब्लॉग काय घ्यायचा तो नक्की घेऊच, पण कधी कधी विसरतो, त्याच्यामुळे मी घेत नाही. आणि हा नक्की घ्यायला लागेल आपल्याला. आणि हा येत्या 20 तारखेच्या आतमध्ये आपल्या गणपतीचं दुकान आपण चालू करतोय. तर नक्की माझे जेवढे फॅन फॉलोअर्स असतील, माझे इंस्टा यूट्यूब फॅमिली असतील, सर्वांनी विजिट द्या आपल्या दुकानाला. नक्की विजिट द्या. मी काय बोलतो, तुम्ही बोलता ना तुमची गॅरंटी, हो, हो. गॅरंटी काय आहे? गॅरंटी सर अशी आपली, हा. आपण 100% नॅचरल हे का म्हणतोय,
तर आपल्या तुपामध्ये 1% ही भेसळ जरी आढळली तरी आपण 1 लाख रुपयाचं बक्षीस तुम्हाला देऊ. 1 लाख रुपये बक्षीस. 1 लाख रुपये बक्षीस. काहीच बघा, तूप जर खराब निघला किंवा काय निघला तर तुम्हाला 1 लाख रुपये बक्षीस. 1 बरोबर. लाख रुपये बक्षीस. अजिबात भेसळ आढळणार नाही तुपात. तुम्ही नक्की या, तूप घ्या, घरी न्या आणि वापरा. तूप कसा आहे तो. कारण की 100% प्युअर तूप आहे आपला. ओके. Yes. आपलं तूप छोट्या बाळापासून सुद्धा खाऊ शकतो. हा का. अशा पचन म्हणजे शक्ती पचनक्रियासाठी पण चांगले चांगलं आहे. हो. मगाशी आम्ही जे गाडी बसलेली ती गाडी दाखवत आहोत. ही बघा, ही गाडी एजनच आहोत. आता जाऊ परत आम्ही एजनच. चला तर काय आता आपली गाडी निघालेली आहे सणाना फिरी. मध्ये ना दादा एवढंसं पनीर निघतं. हे बघ, एवढंस पनीर निघतं. ना मी त्या दिवशीच माझं ना दूध फाटलंय यार इथे. अरे मग मी एक कुसा पनीरचा हे बनवलं. म्हणजे दूध फाटल्यावर तू हा पनीर बनवतो. पनीर बनवतो. दूध लोक फाटलं? फेकून फेकून देतात देतात. कारण की तो खराब दूध असतं. कोण बोलला तुला? मा किरण्या खराब होतील तुझ्या. मला सांग. दादा काय बोलतच नाही. तो काही बोलणारच नाही, हसतो. तो नुसता लाजतोय. नाही, दूध फाटल्यावर त्याचा पनीर होतो. आणि ठीक आहे. आपण जे दही पण खातो त्याच्यात पण मिरची टाकतो आपण किंवा लिंबू टाकल्यावर असं फाटलं मग होय. परत दूध ते सनी फाटकेचा फोन आहे, त्याला फोन कर. चला तर मंडळी, पूर्ण दिवस गेला आज. आम्ही निघलेलो घरातून 10-10:30च्या टायमाने निघलेलो. आता वाजल्यान कम्प्लीट 6:07 झालेली आहेत. असा काम असतं, बाहेर गेला तिकडे गेला, अख्खा जाऊ दे, दिवस आम्ही जाता, enjoy पण अख्खा केला. दिवस जातं. आणि चांगला वाटला आम्हाला तिकडेशी. गाई मातेचं दर्शन झाला, विषय संपला आमचा. तर चला मंडळी, गहू कुठला तो छोटूसा छोटूसा तो कसा किती भारी होता ना, कसं जम्प बिम करत होता, किती मजा करीत होता तो. ओरी सारखाच होता ना छोटा. आणि तिकडे 2 डॉग्स पण होते. ह्याने दाखवलं का नाही माहित नाही, पण ते नाही दाखवलं. 2 हस्की होते, 2 जर्मन शेपर्ड होते आणि तो एक हस्की इतका डेंजर होता ना, बापरे. त्याला बघून मला हा संत वाटायला लागला. संत. हे तुझा संत. हे माझं संत आहे. ओरी ओरी. अरे चला तर मंडळी, आता आम्ही निघतो हिला सोडून. आम्ही घरी रक्षाबंधनाले. ए तुला मी सांगू का, मला ना आता 5व्या मजल्यापर्यंत चालत जायचं. जा मग आता लिप म्हण ना तुझी इथेशी. लिफ्ट नाही, ते लिफ्ट दोन्ही बंद केले. आता तो भावीचा ब्लॉग आणि रक्षाबंधनचा ब्लॉग मी असं कट जॉईन करणार आहोत. एक पोर बोललेली ना, काहीच देणार नाही, मी गेल्या ब्लॉग मध्येच बोललेली आहे. इकडे बघ ना गाईज. हा मी प्रमोशन करायला लागलो ना. मध्ये भाऊ पागल झाले एक नंबरचा. मी प्रमोशन करायला लागलो ना. मी माझ्या भावाला गिफ्ट पहिला देईन. 5-6 लाख रुपयाच्या वरती कमवलं. नाही, गाईच मी तर फक्त तुम्ही सांगा मी लय किती प्रमोशन मी मरते लय मी. छोटी ऍक्टर आहे. बाबा मी लय छोटी बाबा promoter हिने आहे. आवरो पैसे कमवलं पण एक गिफ्ट नाही लिहिलाय. खोटी बनीस ही माझी. 5